नमस्कार मंडळी. तर मी आता चालली आहे अहमदाबादवरून सोमनाथ मंदिरसाठी. सो मी बसचं तिकीट बुक केलेलं, जे आसपास मला 500 किंवा 450 रेड बसवरून पडलेलं आहे आणि स्लीपर बुक केली आहे. मला ट्रेन तिकीट भेटत नव्हती. ट्रेन तिकीट्स हवे असतील तर आधीच बुक करा. आणि आता सध्या मी माझं डिनर करते, जे सँडविच आहे, कारण मला माझं पोट नाही बिघडं व्हायचं आहे अटर सटर खाऊन. तर पाहूया ब्लॉगमध्ये. पुढे सोमनाथला पोचून मंदिरचे दर्शन घेऊया. बाय. आता मी बसमध्ये जाते आणि पाहूया पुढचा प्रवास. आता सरळ झोपून ताणून द्यायचं आहे स्लीपरवरती. तर सकाळचे 6:30 वाजले आहेत. 4-4:30ला बस पोचणार होती, पण 6ला पोचली आहे सकाळची इथे. आणि इथून ऑटो करून सोमनाथच्या मंदिरला आता जाऊया. मंडळी, आता आम्ही तयार होऊन मंदिरापाशी चालत जातोय. इथे कमीत कमी 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे सरळ. आम्ही इथेच हॉटेल बुक केलेलं आहे. मग दाखवते मी तुम्हाला पुढे. तर आम्ही दूध आणि फुलं घेऊन मंदिरात चाललेलो आहे. नमस्कार मंडळी. तर माझं दर्शन बऱ्यापैकी झालेलं आहे. इथे 2 मंदिरं आहेत, एक ओल्ड मंदिर आणि एक जुनं, एक नवीन मंदिर. सो तुम्ही त्या दोघांनाही दर्शन घेऊ शकता. जुन्या मंदिरमध्ये फोन अलाउड आहे, पण नवीन मंदिरात फोन अलाउड नाही आहे तिच्यासाठी. मोबाईल स्मार्टफोन एकूण लाभ पोताला पूर्ण आम्ही ते जेवायला आलेलो आहोत. तुम्हाला जेवण दाखवते कसं आहे ते. जेवण मस्तपैकी झालेलं आहे. इथे लीलावती डायनिंग हॉल आहे. तिथे जेवण एकदम अप्रतिम भेटतं. 80 रुपयामध्ये प्लेट आणि अनलिमिटेड आहे. सो मला तर जेवण खूपच आवडलं आहे. बाकीच्याकडे जाऊ नका, कारण ते रस्त्यावरचं खूपच अनहायजेनिक तसं वाटतं. इथे लाईक सारखं प्रॉपर हायजेनिक आणि स्वस्त आणि मस्त चविष्ट. सो इथेच या. तर तुम्हाला फ्री जेवण हवं असेल दुपारचं, तर इथे अहिल्याबाई मंदिर आहे. तिथे तुम्हाला फ्रीमध्ये जेवण भेटून जातं. 1ही रुपया द्यावा लागत नाही. मी ते टेस्ट केलेलं नाही आहे, पण तुम्ही ट्राय करू शकता. आता आम्ही आलो आहोत भालका मंदिरमध्ये. ह्याची खासियत अशी, इथे ॲक्च्युली असं म्हटलं जातं की कृष्णाने आपला शेवटचा श्वास इथेच घेतला आणि इथे त्यांचं मंदिर बांधण्यात गेलं आहे. तर पाहूया. दॅट्स ऑल फॉर टुडे. भेटूया आता द्वारकामध्ये. तिथे पण वेगवेगळे ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश वगैरे करूया. सी यू गाईज. मंदिरात जाऊन मंदिरात एक नाही